आपल्या स्मार्टबोर्डवर वाक्य आहे. ते वाक्य आपल्या स्पोकन इंग्लिशच्या ट्रिकने इंग्रजीमध्ये भाषांतरित करूया. त्याचे वाक्याचा करता क्रमांक 1. क्रमांक 2 हा क्रियापदाला. क्रियापद आहे विकत घेणे. त्यामुळे विकत घेतली होती 2. क्रमांक 3 हा कर्माला. नवी सायकल हे कर्म आहे. याला क्रमांक 3. एका आठवड्यापूर्वी शेवटचा शब्द आहे 4. आपण क्रमांक देण्याच्या 2 पद्धती वापरतो. करता 1, क्रियापद 2, कर्म 3 आणि त्याच्या अगोदरचा शब्द 4. दुसरी क्रमांक देण्याची पद्धत करता 1, शेवटचा शब्द 2, त्याच्या अगोदरचा 3, त्याच्या अगोदरचा 4. 4 शब्दांचे हे वाक्य आहे. हे वाक्य इंग्लिश मध्ये ऐकूया. त्याने म्हणजे की आपल्या क्रियापदामध्ये प्रत्यय लागलाय ल होते. ल होते. ल आहे म्हणजे हॅव किंवा हॅड क्रियापदाचं तिसरं रूप. ल होते हॅड क्रियापदाचं तिसरं रूप. ल असेल शाळाव किंवा वेळाव क्रियापदाचं तिसरं रूप. इथं आहे ल होते. ल होते म्हणजे हॅड क्रियापदाचं तिसरं रूप. हे म्हणजे हॅड. क्रियापद विकत घेणे म्हणजे बाय. बायचं तिसरं रूप बॉट. कर्म आहे नवी सायकल. नवी म्हणजे न्यू. आता तुम्हाला वाटेल अगोदर सायकल काय घेतलं नाही, नवी काय घेतलं. कारण नवी काय आहे विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. आणि इंग्रजीमध्ये विशेषण हे नामाच्या अगोदर येतो. त्यामुळे सायकलच्या अगोदर न्यू. सायकल न्यू सायकल. एका आठवड्यापूर्वी. एक म्हणजे आठवडा म्हणजे वीक आणि पूर्वी म्हणजे अगो. तर अशा पद्धतीने ट्रिकच्या मदतीने त्यामुळे एका आठवड्यात नवीन सायकल विकत घेतली होती. ते वाक्य इंग्लिश मध्ये होतं ही हॅड बॉट. आता इथे न्यू सायकल आर्टिकल